हॅलो नमस्ते सर्वांना। आज मी डोसा बनवण्याचे पटकन होणारे वेगवेगळे प्रकार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात अगोदर इथे पहा, मी भिजवलेले तांदूळ घेतलेत आणि हे तांदूळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेत। तांदूळ कोणताही तुम्ही वापरू शकता। तर हे रेशनचे तांदूळ आहेत। भिजवलेले तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडे थोडे करून हे वाटून घ्यायचे। पण वाटण्या अगोदर इथे पहा, मी एक बटाटा आणि आलं घेतलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर बटाट्याचे साल काढून घेते। आलं आणि बटाटा मी चिरून घेतलेला आहे आणि चिरल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तांदूळ घेतले होते त्यामध्ये हे घालून थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचे। 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यासाठी एक मोठा बटाटा पुरेसा होतो। सुरुवातीला जे तांदूळ वाटले होते त्यामध्ये बटाटा आणि आलं घातलं होतं आणि नंतर मी नुसते राहिलेले तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घालून चांगलं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे रवा घातलेला आहे। रवा न भाजता कच्चाच रवा घालायचा आहे। रवा घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट यावरती झाकण ठेवून हे चांगलं भिजून द्यायचे। डोसे बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे। थोडंसं तेल त्यावरती पसरून घ्यायचे आणि भिजवलेलं हे जे बॅटर आपण बनवलं होतं ते आपणाला जेवढी मोठी साईज हवी असेल डोशाची त्यानुसार यावरती पसरवून घ्यायचं आहे। डोसा एकदम कुरकुरीत होण्यासाठी वरून अगदी थोडंसं तेलाची धार अशी पसरवून घ्यायची। खालच्या साईडने बघा, खरपूस कलर येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे आणि शक्यतो डोसा एकाच साईडने भाजला जातो। एकदम मस्त असा पातळ कुरकुरीत डोसा बनवलेला आहे आणि यामध्ये डाळीचा मी अजिबात वापर केलेला नाही। नुसते तांदूळ आणि बटाटा आलं घातलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर पण तुम्ही घालू शकता। तर आता दुसरी रेसिपी पाहायची आहे, त्यासाठी इथे मी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। म्हणजे हे तांदूळ सुद्धा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तांदूळ सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहेत। वाटलेले तांदूळ पहा, एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेत आणि इथे भोपळा किसून घेतलाय आणि तांदूळ वाटताना थोडंसं पाणी घालून वाटून घेतले होते। किसलेला भोपळा या मिश्रणामध्ये घालायचा आहे। मैत्रिणींनो, डोसा बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत। पाहिले नसतील तर नक्की पहा। भोपळा घालून झाल्यानंतर इथे मी सिमला मिरची घेतली आणि सिमला मिर्च माझ्याकडे लाल होती म्हणून लाल सिमला मिर्च मी इथे वापरते। तुम्ही हिरवी पिवळी कोणतीही सिमला मिरची वापरू शकता। आणि भाज्या यामध्ये घालण्याचं कारण असं की मुले हल्ली भाज्या खायला टाळाटाळ करतात। त्यातली त्यात भोपळा खायचं म्हटलं की मुलांना नको वाटतं। त्यामुळे अशा पद्धतीने मी माझ्या मुलासाठी वेगळं काहीतरी नवीन नवीन बनवत असते, जे की पौष्टिक असेल या दृष्टीने। तर सिमला मिरचसुद्धा चिरून यामध्ये मी घातलेली आहे। वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। अजून जर तुम्हाला यामध्ये कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर छान असा वरून तडका द्यायचा याला। त्यासाठी पहा, तडक्याच्या भांड्यामध्ये तेल, मोहरी, जिरे आणि थोडीशी मिरची अशी कट करून घातली। त्यानंतर कढीपत्त्याची पानंसुद्धा अशी मी तोडून घातलेली आहेत, म्हणजे खूप छान असा स्वाद उतरतो यामध्ये। गॅस मी आता बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे, त्यामुळे पण खूप छान असा स्वाद येतो। आणि असा गरम गरम तडका या मिश्रणावरती घालायचा। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा वापरते। खाण्याचा सोडा किंवा इनो जरी घातलं तरीही चालतं आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे पटकन ते ॲक्टिवेट होतं। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण यामध्ये सोडा किंवा इनो वापरतो तेव्हा पटकन डोसे बनवायला घ्यायचे। डोशाचं पीठ आपण तव्यामध्ये जेव्हा घालतो तेव्हा जेवढं पसरवता येईल तेवढंच पसरवायचं, कारण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत। त्यामुळे एकदम पातळ असा डोसा नाही बनवता येत। आणि तुम्हाला जर पातळ कुरकुरीत करायचाच असेल तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून हे जे बॅटर मी बनवलं होतं ते जरासं घट्ट आहे, तुम्ही थोडंसं पातळ बनवलं तर व्यवस्थित छान असे पातळ डोसे होतील। तर मी जरासे जाड बनवलेत, साईडनं दिसत असेल तुम्हाला। अगदी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आणि खालच्या साईडने मस्त असा भाजून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आहे। पण त्यावरती पण अजून 1 मिनिटभर झाकण ठेवायचं, म्हणजे एकतर हा डोसा मी जाड बनवलेला आहे
आणि व्यवस्थित छान असा वाफलावा यासाठी दोन्ही साईडने व्यवस्थित छान असा मी भाजून घेतलेला आहे। दुसरी पण डोशाची रेसिपी आपली करून झाली आहे। आता तिसरी रेसिपी बनवायची आहे आणि डोशासोबत बघा ही एक चटणी बनवली। चटणी कशी बनवलेली आहे ही सुद्धा मी नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर आता तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत डोशाचा। त्यासाठी 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत। अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेत। हिरवे किंवा पिवळे 2 प्रकारचे मूग असतात, कोणते जरी घेतले तरीही चालतं। तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोसा एकदम असा कुरकुरीत होण्यासाठी पाव वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा पण जराशी कमी चणा डाळ घेतली, म्हणजे हरभरा डाळ। तर हे व्यवस्थित अगोदर धुवून घ्यायचंय चांगलं। 2-3 वेळा हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे मी, कारण 2-3 तासामध्ये पटकन भिजावं यासाठी गरम पाण्याचा वापर केलाय। ॲक्च्युली मला हे रात्रीच भिजत घालायचं होतं, पण माझ्या आठवणीत नव्हतं, त्यामुळे मग म्हटलं सकाळी उठल्या हे मी भिजत ठेवलेलं आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर 2-3 तासामध्ये व्यवस्थित चांगलं भिजून फुगलेलं आहे। थोडंसं पाणी घालून एकदम मस्त चांगलं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला आंबूसपणा येण्यासाठी 2 चमचे मी इथे दही वापरलेलं आहे आणि दही खूप आंबट असल्यामुळे 2च चमचे घातलेत। चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा वापरलाय। थोडंसं पाणी घालून मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं। माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो, मला ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं। आणि आत्ताची रेसिपीसुद्धा थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो। एकदम मस्त असा कुरकुरीत कडक डोसा झालेला आहे पहा। आशा करते की ही रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडली असेल। तर आता पुढच्या रेसिपीकडे वळूयात। यासाठी इथे मी भिजवलेली मटकी घेतलेली आहे, मग तुम्ही भिजवलेली घ्या नाहीतर मोड आलेली मटकी घेतली तरीही चालेल। त्यानंतर चवळी भिजवलेली घेतली आणि याचं प्रमाण तुम्हाला किती डोसा बनवायचे आहेत त्याच्यानुसार घ्या। खूपच पौष्टिक रेसिपी आहे, लहान मुलांसाठी तर आवर्जून बनवा। तर इथे 1 हिरवी मिरची घातलेली आहे, त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, कढीपत्ता घातलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे रवा घालते। हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेतले। एका पसरट भांड्यामध्ये हे सगळं वाटण काढलेलं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। थोडंसं पाणी घालून ह्याचंसुद्धा एकदम मस्त असं स्मूथ बॅटर बनवलेलं आहे। चवीनुसार घालायचं आहे मीठ। मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। अगदी थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे। चांगलं मिक्स झाल्यानंतर डोसे बनवायला घेते, पण त्या अगोदर तवा खूप गरम झालेला आहे, त्यामुळे त्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आणि एका सुती कपड्याने पुसून घेतला, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आपणाला पाहिजे तसे मस्त असे डोसे आपण बनवू शकतो। भिजवलेल्या कडधान्यांचा डोसा तयार आहे आणि एवढा मऊ होतो ना, लहान मुले, म्हातारी माणसे अगदी आरामशीर आवडीने खातील अशा पद्धतीने झालेला आहे। आता या पुढची रेसिपी आहे ती सुद्धा कडधान्यांपासूनच बनवले, पण यामध्ये जास्ती कडधान्य न वापरता इथे मी नुसती मटकी घेतलेली आहे। त्यामध्ये लसूण घातला, आलं घातलेलं आहे आणि सुक्या लाल मिरच्या घातलेत। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली आणि कढीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप खूप म्हणजे खूप पौष्टिक असतो, त्यामुळे कढीपत्ता आठवणीने घालायचा। चांगलं हे बारीक करून घेतलं आणि वाटताना थोडंसं पाणी घालूनच बारीक करून घेतलं होतं। यामध्ये 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि हे जे प्रमाण आहे तुम्हाला किती डोसे बनवायचे त्याच्यानुसार घ्या। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण जरासं घट्ट वाटतं, त्यामुळे अजून थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता चांगलं ह्याचं मस्त असं बॅटर बनवलेलं आहे। चवीनुसार घातलेलं आहे मीठ। मस्त असा एकदम पातळ असा डोसा होतो आणि गव्हाचं पीठ पण घातलेलं आहे, त्यामुळे बघा कडकपणा किती आला याला।
एकदम कडक कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे। आता या सगळ्या डोशांसोबत खाण्यासाठी चटणी तर पाहिजेच। त्यासाठी मी ओलं खोबरं घेतले, साधारण 1 वाटीभर खोबरं असेल, त्याचे काप करून घेतलेत, असे छोटे छोटे तुकडे केलेत खोबऱ्याचे। त्यामध्ये थोडंसं डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ घातली, 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घातले, कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घाला। आता सध्या माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी घातलेली नाही। थोडंसं पाणी घालून हे मस्त असं बारीक वाटून घेतलं। चटणी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे छान छान प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत, आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील। थोडंसं पाणी घातलं, चवीनुसार घातलेलं आहे मीठ, आणि याच्यावरती सुद्धा मस्त असा तडका द्यायचा, म्हणजे चटणीची चव अजूनच वाढते। अगदी झटपट होणारा चटणीचा प्रकार तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। ही चटणी तुम्ही आंबोळीसोबत, डोश्यासोबत, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या डोश्यासोबत खाऊ शकता। इडलीबरोबर जरी खाल्ली तरीही चांगली लागते। चला तर मग फ्रेंड्स, मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।